नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्र या चॅनल तुमचं स्वागत आहे. तर पहा, आपण जे काही स्टिकर फवारणी सोबत वापरतो तर ते योग्य आहे का, किंवा त्याचा खरंच आपल्याला फायदा होतो का? तर आता तुम्ही जे फवारणी करत असता मित्रांनो, तर त्या फवारणीमध्ये बघितलंच असेल की वेगवेगळ्या प्रकारचे जे समजा कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत, किंवा तुमचे PGR प्रकारचे हे महागडे जे औषधं असतात, तर ते आपण ज्यावेळेस फवारणीसाठी वापरतो, आणि तुम्ही बघितलं असेल किंवा एखाद्या वेळेस काय होते की जे काय वातावरणात बदल झाला आणि अचानक ते समजा पाऊस वगैरे आला, तर काय होते, ती फवारणी आपली समजा वाया जाते. तर अशा प्रकारचं होऊ नये म्हणून स्टिकर आपण घेणं एक गरजेचं आहे. तर आता स्टिकरचं नेमके म्हणजे जे काही फायदे येतात त्यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फायदा, जे आता तुम्ही बघितलं असेल काही काही जे पिकं येतं, तर त्या पिकाची जे पानं असतात ते कसे एकदम चोपडे आणि तेलकट स्वरूपाचे असतात, आणि त्याच्यावर जर पाण्याचा थेंब पडला तर ते थेंब म्हणजे असा पटकन वगळला जातो खाली, आहे का नाही? तर किंवा त्याची जी म्हणजे घेण्याची तयारी त्या पानाची, तर ती फास्ट होत नाही. तर ते मग त्याच्यासाठी जसं की तुम्ही उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं, म्हणजे जे काय असं हे समजा हळद किंवा त्याच्यानंतर केळीसारखं पीक आहे समजा, तर अशा पिकाला तुम्हाला हे स्टिकर वापरणं गरजेचं आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त जे इतरही पिकं आहेत, तर जर त्याला जरी स्टिकर वापरलं तर काय होईल, लवकरात लवकर औषध पसरण्याचं पूर्ण जे पान येतं, तर ते काम करत असते स्टिकर. त्याच्यामुळं हा एक फायदा आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरा फायदा म्हणजे माहितीच आहे की जे काही ज्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असतात, तर ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जे स्टिकर आहे, तर हे स्टिकर महागा मोलाची जी औषधं आहेत, तर ही औषधं आपल्याला म्हणजे वाया जाऊ नये म्हणून स्टिकर घेणं गरजेचं आहे. जे एखाद्यावर काय होते की अचानक वातावरण बदललं की काय पाऊस आल्याच्या नंतर हे वाया जातात औषधं, तर त्याच्यासाठी जर स्टिकर वापरलं आणि जर ते दोन एक तासानं जर समजा हे झालं, तर काय निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि जे काही हे समजा औषधं ते वाया जाणार नाही, समजा आपलं म्हणजे व्यर्थ फवारणी जाणार नाही. त्याच्यानंतर आहे ठिबकद्वारे. समजा आता तुम्ही ठिबकद्वारे बघा, जे काही स्टिकरचा जर आपण वापर केला, तर यामुळं होते काय की जे हे समजा जिथपर्यंत ओलं आहे, तर ते स्टिकर काय करत असते, जे अन्नद्रव्य आहे समजा तुमचं हे येतं समजा जे जीवाणू येतं, तर ते जीवाणू किंवा अन्नद्रव्य शेवटपर्यंत म्हणजे ज्या ओलीपर्यंत मुळ्यापर्यंत पुरवण्याचं काम करत असते. मग त्याच्यामध्ये तुमचे जे हे ते ठिबकचे बारकाले जे छिद्र असतात, ते जर बुजलेले असले समजा, तर ते पण त्याला हे करण्याचं उखळण्याचं काम किंवा हे करत असते काय स्टिकर. तर अशा प्रकारे आपण जर स्टिकर एकंदरीत जर वापरलं, तर नक्कीच याचा फायदा आहे. म्हणून स्टिकर फवारणीला घेणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याचे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे येतं. त्यातही जे काही सिलिकॉन बेस स्टिकर असते, ते जर वापरलं तर अजून चांगलं राहील. तर अशा प्रकारे आपल्याला हे स्टिकर घेणं म्हणजे गरजेचं आहे फवारणीसाठी. तर एकंदरीत स्टिकर हे फायद्याचंच आहे. धन्यवाद.